नमस्कार, मी विनीत भावसार स्वागत करतो आपल्या सर्वांच्या YouTube चॅनल विनीत स्टॉकवर. तर विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांची अलॉटमेंट लिस्ट ही जाहीर झालेली आहे. म्हणजेच कॅप राऊंड 1 चा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळाले, काहींना कॉलेजेस मिळाले नाही. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात काही प्रश्न आहे, काही डाऊट्स आहे. हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर तुमचा पहिला डाऊट असा आहे की सर, आम्हाला जे पण काही कॉलेज मिळालेलं आहे हे आम्हाला घ्यायचं आहे, मग आता आम्ही काय करावं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेल्फ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. म्हणजे काय की तुम्हाला 10वीत मिळालेले मार्क वगैरे करेक्ट आहे का, आणि प्रत्येक विषयाचे मार्क बरोबर आहे का, मग तुम्ही नॉन क्रिमिनल व्यवस्थित अपलोड केलेलं आहे का, कास्ट सर्टिफिकेट वगैरे व्यवस्थित अपलोड केलं आहे का. एकदा फक्त तुम्हाला सर्वांवर ग्रीन टिक वगैरे आली पाहिजे, त्याच्यावर सर्वांवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अलॉटमेंट तुम्हाला मिळालेलं कॉलेज वगैरे असेल ना, ते दिसेल, बरोबर आहे. आणि तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल, एक म्हणजे फ्रीज आणि दुसरा म्हणजे ऑप्शन फॉर बेटरमेंट म्हणजेच नॉट फ्रीज. आता तुम्हाला जे पण कॉलेज मिळालेलं आहे हे तुम्हाला घ्यायचं आहे का, या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे का, मग तुम्ही क्लिक करा फ्रीज या ऑप्शनवर. फ्रीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करून द्यायचं आहे. आणि त्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स फी 1000 रुपीज, 1000 रुपयाचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे. तुमचं काम होऊन जाईल. तुम्हाला कॉलेजला किंवा कोणत्याही फॅसिलिटेशन सेंटरला जायची गरज नाही, हे मात्र लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आता दुसरा प्रश्न असा की सर, आम्हाला कॉलेज मिळालेलं तर आहे पण आम्हाला ते काही आवडत नाही, किंवा आम्हाला ते कॉलेज मान्य आहे पण तरी सुद्धा आम्हाला सेकंड राऊंड ट्राय करायचा आहे, मग आता आम्ही काय करायचं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सिंपलची गोष्ट, तुम्ही सुद्धा लॉग इन आयडी वगैरे टाकून, युजर आयडी वगैरे टाकून तुम्ही ओपन करून घ्या, लॉग इन वगैरे करून घ्या. आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती का, डाव्या साईडला परत तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर परत तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे दिसेल, डॉक्युमेंट्स वगैरे सर्वच्या सर्व व्हेरीफाय वगैरे करून घ्या. व्हेरीफाय झाल्यानंतर बघा परत तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल, एक आहे फ्रीज आणि दुसरा आहे आपला नॉट फ्रीज, ऑप्शन फॉर बेटरमेंट. ठीक आहे, मग तुम्हाला ऑप्शन फॉर बेटरमेंट वर क्लिक करायचं आहे. आता यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत OTP वगैरे येईल. तो OTP वगैरे टाकून तुम्हाला काय करायचं आहे, 1000 रुपयाची सीट ऍक्सेप्टन्स फी पेमेंट करायची आहे. येते का लक्षात तुम्हाला? मग तुम्ही म्हणशाल की सर, आमचं जर समजा सेकंड राऊंडला आम्ही ट्राय वगैरे केलं आणि सेकंड राऊंडला आम्हाला कोणतंच कॉलेज मिळालं नाही, मग आमचं काय होईल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 ला एखादं कॉलेज अलॉट झालं असेल ना, तर हे तुमचं सेकंड राऊंडला सुद्धा सेफ असेल. म्हणजे सेकंड राऊंडच्या वेळेस तुम्हाला एकही कॉलेज मिळालं नाही ना, तरी सुद्धा तुम्हाला फर्स्ट राऊंडला मिळालेलं कॉलेज तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन कन्फर्म करू शकता. काही एक प्रॉब्लेम नाही. फर्स्ट राऊंडला मिळालेलं कॉलेज तुमचं हे सेफ असेल. ठीक आहे, ही झाली पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट अशी की बघा, आता बघा, पहिल्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालं, बरोबर आहे, आणि तरी सुद्धा तुम्ही सेकंड राऊंडला अप्लाय केलं. आता सेकंड राऊंडला अप्लाय केल्यानंतर सेकंड राऊंडला एकदम जबरदस्त कॉलेज, तुम्ही जे पण काही 10-15 कॉलेज टाकले असेल, त्या कॉलेजपैकी एक कॉलेज तुम्हाला मिळून गेलं, बरोबर आहे का नाही? म्हणजे सेकंड राऊंडचा फॉर्म भरताना जे कॉलेजेसची नावं तुम्ही टाकले होते ना, त्यापैकी एखादी तुम्हाला मिळून गेले ना, तर पहिल्या राऊंडचं मिळालेलं कॉलेज तुमचं कॅन्सल होऊन जाईल आणि सेकंड राऊंडला जे पण कॉलेज तुम्हाला मिळणार आहे ना, हे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल. म्हणजे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे विद्यार्थी ऑप्शन फॉर बेटरमेंट वर क्लिक करत असाल ना, तर त्यांना काय करायचं माहिती का, सेकंड राऊंडला असेच कॉलेज टाका जे बेस्ट आहे, जे टॉपचे आहे. म्हणजे तुम्हाला जे पण काही कॉलेज वगैरे मिळालेलं आहे ना, त्याच्यापेक्षा बेस्ट कोणते कोणते कॉलेज आहे तेच तुम्ही सेकंड राऊंडला टाकायचे आहे. येतं का लक्षात तुम्हाला? म्हणजे त्या कॉलेजला नंबर नाही पण लागला तर फर्स्ट राऊंडला मिळालेलं कॉलेज तुमचं सेफ असेल. तर हा डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल असं मला वाटतं. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त असं नका म्हणू बरं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं, मग सर आम्ही सेकंड राऊंडला ट्राय करू बरं, मग आता सेकंड राऊंडला एखादं वेगळं कॉलेज मिळालं, मग पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज आणि सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज, दोघांपैकी आपण एक चूज करू शकतो का? तर नाही बाळांनो, तुम्ही चूज करू शकत नाही. पहिल्या राऊंडला जे पण कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे हे कॅन्सल होऊन जाईल आणि दुसऱ्या राऊंडला मिळालेलं कॉलेज त्याच ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन वगैरे घ्यावं लागेल. हा तुम्हाला डाऊट वगैरे तुमचा क्लिअर झाला असेल. आता तिसरा पॉईंट असा की सर, आम्हाला तर एकही कॉलेज अलॉट झालं नाहीये, मग आता आम्ही काय करावं? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला पहिलेच सांगतो की जास्तीत जास्त कॉलेज टाका, जेणेकरून एखादं कॉलेजला जर तुमचा नंबर लागला तर तुमचा सीट सेफ होऊन जाते. पण ठीक आहे, आता हरकत नाही, तुमची जी पण काही चुकी वगैरे झाली असेल ते जाऊ द्या. फक्त सेकंड राऊंडला मॅक्सिमम कॉलेज तुम्ही टाका. कारण कसं माहिती का, बऱ्याचशा कॉलेजेसचं कसं असं माहिती का, की सेकंड राऊंडला कट ऑफ वाढून जातो. त्यामुळे लक्षात घ्या की सेकंड राऊंडला टाकताना गव्हर्नमेंट कॉलेज तर टाकाच, काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्यासोबतच इतर प्रायव्हेट कॉलेजचे सुद्धा टाकून द्या. कारण कसं माहिती का, जेवढे जास्तीत